नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून झाल्यास मी आशा बाळगते. अस्पृश्य समाजातील अस्मिता जाणविणारा पहिला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे सुभेदार सैन्यात सुभेदार नायगर होते. ते मध्य प्रदेशात महू या गावी त्यांचा जन्म झाला होता. सन 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली व पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई येथील एलिस नॉन या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व नंतर त्यांना कोलंबिया या कॉलेजमधून त्यांना PhD पदवी बहाल दिली. अमेरिकेतील शिक्षण संपल्यावर ते भारतात परत आले व जेव्हा ते बॅरिस्टरचा व्यवसाय करत होते तेव्हा त्यांना बहिष्कृत हितग्राही सभा ही संघटना त्यांनी स्थापन केली व ही संघटना त्यांनी स्थापन केली व त्यावर आंबेडकरांनी ही संघटनामध्ये असे सांगितले आहे की जर आपल्या हक्कासाठी लोकांना भीक मागू नये तर आपले हक्क व आपल्याला न्याय आपण प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुढे मित्रांनो अस्पृश्यांना त्या काळात मंदिरात जाण्यास प्रवेश नव्हता. तसेच त्यांना गावातील तळ्याचे पाणी पिण्यास बंदी होती. त्यांना बाहेरून पाणी आणावे लागत होते. ते पाणी जेव्हा बंद झाले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ्याचे पाण्यासाठी सत्याग्रह केला. तेव्हा हा सत्याग्रह महाराष्ट्रभर खूप गाजला गेला. या सत्याग्रहामध्ये ते म्हणतात की आपण माणसाप्रमाणेच माणूस आहे परंतु आपल्या जनावरांप्रमाणे का वागवले जाते, आपल्याला गुलामगिरीतच का वागवले जाते. आपण जर माणूस असाल तर आपल्याला माणसाप्रमाणेच आपण वागवले पाहिजे. त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपण माणूस आहे तर माणसासाठीच वागले पाहिजे. आपण कोणाच्याही वचनाखाली दिलेले तुकडे खाऊ नका. तुम्ही गुलामगिरीतून तुम्हाला जर मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही जगावर झगडा व तुम्ही उतार संघर्ष करा व संघटित व्हा हे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला व पुढे त्यांनी जगाला दिलेल्या देण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक व अस्पृश्यांना दलितांना संघटित करण्याची त्यांनी ह्या भारताला देण्यात दिली आहे. एवढी